14 जुलै 1951 ची एक घटना आहे. कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून दिल्लीला जायच्या गडबडीत होते. महानंद सामी नावाच्या त्यांच्या एका चाहत्याने बाबासाहेबांना येऊन वार्ता दिली की बाबासाहेब, संत गाडगे बाबा खूप आजारी आहेत आणि मुंबईमध्ये दवाखान्यात ते ॲडमिट आहेत. बाबासाहेबांनी आपली सगळी कामं बाजूला ठेवली आणि बाबासाहेब तडक दवाखान्याकडे निघाले. जाताना गाडगे बाबांसाठी भेटवस्तू घेतल्या. बाबासाहेब गाडगे बाबांच्या समोर पोहोचले. आपल्या आयुष्यात गाडगे बाबांनी कधीच कोणाकडून कोणतीच भेटवस्तू स्वीकारली नाही हा इतिहास होता. पण बाबासाहेबांनी ज्या भेटवस्तू आणलेल्या होत्या त्या गाडगे बाबांच्या समोर धरल्या. हक्काने, प्रेमाने त्या बाबांना देऊ केल्या. त्या होत्या 2 घोंगड्या अंगावर पांघरण्यासाठी. बाबांनी त्या घोंगड्या स्वीकारल्या. बाबांनी खरं तर त्या फक्त घोंगड्या स्वीकारल्या नाहीत. मला वाटतं की बाबांनी प्रेमाची, मायेची ऊब स्वीकारलेली होती, जी बाबासाहेबांच्या शब्दांमधून त्यांना कायम मिळत होती. आणि गाडगे बाबा पुढे जे बोलतात ते खूप महत्वाचं आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही कशाला आले इकडं? तुमचा एक एक मिनिट महत्वाचा आहे. तुमचा अधिकार केवढा मोठा आहे. तुम्ही कशाला तुमचा वेळ घालवला इकडे येऊन? गाडगे बाबा असं म्हणाले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उत्तर दिलं तेही खूप महत्वाचं आहे. बाबा, माझा अधिकार 2 दिवसाचा, पण तुमचा अधिकार मोठा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा यांच्यातला हा संवाद जगण्यातला खूप मोठा अर्थ सांगणारा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे बाबा यांच्यातलं हे नातं, विचारांचं नातं आम्हाला खऱ्या अर्थानं समजलं पाहिजे.